बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे। वाल्मिक कराड यांच्यावर फक्त परळीत 23 गुन्हे दाखल असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना वाल्मिक कराडवर दाखल संपूर्ण यादी दाखवणार असून त्यांना जाब विचारणार असंही अंजली दमानिया यांनी म्हटलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय। तसंच हे प्रकरण विधानसभा आणि संसदेतही पोहोचलंय। धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांचं नाव वारंवार समोर येत असून ते मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे विरोधक धनंजय मुंडे यांच्या विरोधातही भूमिका घेताना दिसतेय। त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्याकडे वाल्मिक कराडवर दाखल गुन्ह्यांची यादी असल्याचा दावा केलाय। ही यादी मुख्यमंत्र्यांना देणार असून याबाबत जाब विचारणार असल्याचं त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं। वाल्मिक कराड यांच्यावर फक्त परळीत 23 गुन्हे दाखल असल्याचं दमानिया यांनी सांगितलं। वाल्मिक कराडवर एक सेक्शन 4-5 वेळा लागले आहेत, इतका तो माहीर गुन्हेगार असल्याचं त्या म्हणाल्या। आजपर्यंत ते फरार आहेत की त्यांना फरार केलं गेलंय, हा सगळ्यात महत्त्वाचा मूळ प्रश्न आहे असं अंजली दमानिया म्हणाल्या। वाल्मिक कराडकडे रिव्हॉल्व्हर लायसन्स नसताना आर्म्स ऍक्ट खाली सिरियस गुन्हे दाखल आहेत, तरीही तो माणूस अगदी आरामात फिरतो आणि त्याला काहीच शिक्षा होत नाहीये, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अशी खंत दमानिया यांनी व्यक्त केली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बीडच्या मस्साजोग प्रकरणात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या प्रकरणात नाव आलेल्या वाल्मिक कराडे हे माफिया आहेत। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी या प्रकरणी विधानसभेत सत्य परिस्थिती सांगितली, पण मुख्यमंत्र्यांनी केवळ टाइमपास केला। त्यांनी माफियाला ताकद देण्याचं काम केलं असे ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना म्हणाले। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे अवघा महाराष्ट्र हादरलाय। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही या हत्याकांडाचे तीव्र पडसाद उमटले। बीड जिल्ह्यातील सर्वच पक्षीय आमदारांनी हे प्रकरण विधिमंडळाच्या पटलावर मांडत घटनेचं गांभीर्य अधोरेखित केलं। या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी नांदेड विमानतळावर थांबलेले नाना पटोले पत्रकारांशी बोलताना म्हणाले, अजित पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनाही मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आलं होतं। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवून मस्साजोग प्रकरणाची चौकशी केली तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल, अन्यथा नाही। मस्साजोग प्रकरणात नाव आलेला वाल्मिक कराड हा माफिया आहे। या प्रकरणात सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विधिमंडळाच्या पटलावर सत्य परिस्थिती सांगितली, पण मुख्यमंत्र्यांनी केवळ टाइमपास केला, माफियाला ताकद देण्याचं काम केलं असं नाना पटोले म्हणाले। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत। त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली। यावरून अजित पवार यांना प्रश्न विचारला असता आमचा तो पक्षांतर्गतला प्रश्न आहे, तो आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू असं एका शब्दात त्यांनी उत्तर दिलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। सरकार स्थापन झाल्यापासून माझा हा जिल्ह्याचा पहिलाच दौरा आहे। विविध विकास कामांबाबत सगळ्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचं अजित पवारांनी सांगितलं। मागील टर्ममध्ये अनेक कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, परंतु आचारसंहितेच्या काळामुळे त्याला ब्रेक मिळाला होता। पुण्यातील मेट्रो कामाचा, रिंग रोड कामाचा, सर्वात मोठी वाहतूक कोंडीची समस्या यावर चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच पुण्यातील वाहतूक कोंडीवर लवकरच मार्ग काढणार असल्याचं अजित पवार म्हणाले। सागर बंगल्यावर छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली। या भेटीनंतर छगन भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला। त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ओबीसीचं नुकसान होऊ देणार नसल्याची ग्वाही दिल्याचं सांगितलं। यासाठी त्यांनी पुढील मार्ग काढण्यासाठी 8-10 दिवसांचा वेळ मागितलाय।
आम्ही पुन्हा भेटून ओबीसींच्या मुद्द्यावर साधक बाधक विचार करणार असल्याचा निरोप ओबीसी नेत्यांना सांगा अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. अजित पवार ओबीसी विरोधी भूमिका घेत असतील तर आम्हाला विचार करावा लागेल. छगन भुजबळ यांच्यावर अन्याय होत आहे. छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर ओबीसींचा आवाज आहे. महायुतीकडून दोघांनाही डावलून काय संदेश दिला जातोय असा सवाल ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय. लक्ष्मण हाके पुढे बोलताना म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांना शुभेच्छा आहेत. कायदेशीर मार्गाने त्यांनी आंदोलन करावं. ओबीसी मधून त्यांनी आरक्षण मागू नये. बंठिया समितीचा अहवाल फेटाळून लावावा. लक्ष्मण हाके म्हणाले की शरद पवार आणि अजित पवार यांनी मुळशीमध्ये घडलेल्या घटनेबाबतही जाऊन भेटायला हवं. लोकांना धमकावलं जात आहे. पुणे जिल्ह्यात काय सुरू आहे यानंतरही काका पुतणे यावर गप्पा आहेत असा सवाल करत त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. लक्ष्मण हाके म्हणाले की वाल्मिक कराड यांचे शरद पवारांसोबत फोटो आहेत. जयंत पाटील काय त्यांच्याबद्दल भाषण करतात? जर वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटोमध्ये दिसतात, इतर नेत्यांसोबत दिसत नाहीत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ सोमवारी सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर ते आपल्या समर्थकांशी बोलण्यासाठी निघून गेले. भुजबळ राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीनंतर भुजबळ एखादा मोठा निर्णय घेतात का याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वाल्मिक कराड यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी व्यावसायिक भागीदारी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. आव्हाड यांनी यासंबंधी या दोघांची भागीदारी असल्याचा एक स्क्रीनशॉट पोस्ट केलाय. त्यामुळे या दोघांमधील कथित परस्पर संबंध पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेत. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घुण हत्या करण्यात आली होती. त्याचे प्रथम अपहरण करण्यात आले, त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यापैकी 4 जणांवर आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यातच या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांचं नाव आल्यामुळं हे दोघेही कथितपणे अडचणीत सापडलेत. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी एका ट्विटद्वारे या दोघांमध्ये व्यावसायिक भागीदारी असल्याचा आरोप केलाय. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस कंपनीच्या संचालकांच्या नावाचा एक स्क्रीनशॉट टाकला. त्यात या कंपनीचे संचालक म्हणून वाल्मिक कराड यांच्यासह धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजेश्री मुंडे, राजेंद्र पोपट घनवट यांची नावं आहेत. याशिवाय अतिरिक्त संचालक म्हणून अभय माणिकराव मुंडे यांचंही नाव दिसून येते. या सर्वच संचालकांच्या कालावधी समाप्तीचा कालावधीही या पोस्टमध्ये दिसत आहे. त्यानुसार धनंजय मुंडे या कंपनीत 27 जानेवारी 2007 पासून 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत संचालक म्हणून कार्यरत होते. तर वाल्मिक कराड हे 17 फेब्रुवारी 2022 ते 16 ऑगस्ट 2022 पर्यंत संचालक म्हणून कार्यरत होते. सपाचे आमदार सुरेश यादव यांचं वक्तव्य हे अतिशय आक्षेपार्ह आहे. समाजवादी पक्षाचे लोक मुळातच नमाजवादी आहेत. यापेक्षा अधिक अपेक्षा करू शकत नाही असं शिवसेना नेते संजय निरुपम यांनी म्हणत सपावर हल्लाबोल केलाय. दरम्यान काही दिवसांपूर्वी सपा आमदार सुरेश यादव यांनी भाजप सरकार नाही तर एक हिंदू दहशतवादी संघटना आहे जी देशाला उद्ध्वस्त करू इच्छिते असं वक्तव्य केलं होतं. यावरून आता राजकारण तापलं आहे. शिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले की हे अतिशय आक्षेपार्ह विधान आहे. समाजवादी पक्षाचे लोक मुळातच नमाजवादी आहेत. यापेक्षा अधिक अपेक्षा करू शकत नाही. भारतीय जनता पक्ष हा या देशातील एक मजबूत आणि दृढनिश्चयी पक्ष आहे जो लोकशाही प्रक्रियेतून सलग 3 निवडणुका जिंकून सत्तेत आलाय. संजय निरुपम म्हणाले की भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं पुढे जातोय. अशा पक्षाला दहशतवादी संघटना म्हणणं हे बेकायदेशीर कृत्य आहे. हा देशाच्या लोकशाहीचा अपमान आहे. भाजपच्या स्थानिक घटकातील लोकांनी सपा आमदाराच्या विरोधात तात्काळ पोलिसात जावं. अशा व्यक्तीची जागा तुरुंगात आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील समाजवादी पक्षाचे आमदार सुरेश यादव म्हणाले होते की
हे भाजप सरकार नाही तर एक हिंदू दहशतवादी संघटना आहे जी देशाला उद्ध्वस्त करू इच्छिते. समाजवादी पक्ष हे कदापि सहन करणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे रविवारी कुटुंबातील एका लग्न सोहळ्यात एकत्र आले होते. त्यानंतर दोघे राजकीय पटलावरही एकत्र येतील का अशा चर्चा सुरू होत्या. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. काल 2 भाऊ एकत्र आले, याचा नक्कीच महाराष्ट्राला आनंद होता. दोघांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल असं संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या विधानावरून राज उद्धव एकत्र येण्याबाबत तेही सकारात्मक असल्याचं दिसून येतं. परंतु दोघे एकत्र यावे म्हणून कोण प्रयत्न करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत गेली अनेक वर्ष चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चामध्ये माझ्यासारखा माणूसही सहभागी असतो. कारण मी राज ठाकरे यांच्याबरोबर जवळून काम केलंय. त्यांचे आणि माझे अनेक वर्ष मित्रत्वाचे नाते राहिलंय. त्यांच्या कुटुंबाशी, त्यांच्या वडिलांशी नातं राहिलंय. उद्धव ठाकरे माझ्या पक्षाचे नेते आणि प्रमुख आहेत. तेही माझ्या जवळचे आहेत. माझ्या भाऊ आणि मित्राप्रमाणे आहेत. काल 2 भाऊ एकत्र आले, याचा नक्कीच महाराष्ट्राला आनंद होता. ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचं जीवापाड प्रेम आहे. ठाकरे कुटुंबाचं महाराष्ट्राशी एक नातं आहे. कोणत्याही ठाकरेंकडे त्याच दृष्टीनं मराठी माणूस पाहतो असं संजय राऊत म्हणाले. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांचे पक्ष वेगळे आहेत. राज ठाकरेंनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केलाय. त्या पक्षाच्या वतीनं ते भारतीय जनता पक्षाबरोबर राहून काम करतात. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत. आमच्या पक्षाचं तसं नाही. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. मुंबई किंवा महाराष्ट्र लुटण्यात, मराठी माणसावर अन्याय करण्यात, शिवसेना फोडण्यात या तिघांचा फार मोठा सहभाग आहे. अशा व्यक्तींबरोबर जाणं हे महाराष्ट्राशी बेईमानी ठरेल. दुर्दैवानं राज ठाकरे अशा लोकांची भलामण करतात किंवा त्यांच्यासोबत राहतात असंही संजय राऊत म्हणाले. परभणीतील घडामोडीवर न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. मग राहुल गांधी परभणीला जातीय द्वेष पसरवण्यासाठी येत आहेत का असा सवाल भाजप नेते आशिष देशमुख यांनी उपस्थित केलाय. दरम्यान आशिष देशमुख पुढे बोलताना म्हणाले की काँग्रेस गेल्या 70-75 वर्षात संविधानाची मोडतोड केली म्हणून राहुल गांधी यांनी आज परभणीत देशाची माफी मागावी. आशिष देशमुख म्हणाले की राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाने आतापर्यंत 80 वेळा संविधान बदललं. त्यामुळे परभणीत येऊन राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी. त्यांच्या आजीने स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावून लोकशाहीला धाब्यावर बसवलं. काँग्रेस गेल्या 70-75 वर्षात संविधानाची तोडमोड केली म्हणून राहुल गांधींनी आज परभणी देशाची माफी मागावी असंही त्यांनी म्हटलंय. 10 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील परभणी येथील संविधानाची विटंबना झाली होती. या घटनेच्या 12 दिवसांनंतर राहुल गांधी सोमवारी इथं येणार आहेत. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत. स्मारक पाडण्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचारानंतर आंबेडकरवादी सोमनाथ आणि विजय यांचा मृत्यू झाला होता. मात्र दोघांचाही वेगवेगळ्या परिस्थितीत मृत्यू झाला. भाजपने राहुल यांच्या या भेटीला नौटंकी असल्याचं म्हटलं आहे.